हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आजचा प्रवास एकदम खास आहे कारण आम्ही निघालोय जामनगरला. दुपारच्या गडबडीत आम्ही पोहोचलो पनवेल स्टेशनला. मुंबईच्या बाहेरचं एक महत्त्वाचं रेल्वे जंक्शन जिथनं मोठमोठे ट्रेन सुटतात आणि हजारो लोकांची पावलं दररोज जिथे पडतात ते म्हणजे पनवेल. स्टेशनवर पाय ठेवतात जाणवतं काहीतरी नव्या ठिकाणी जातोय. सगळीकडे गडबड, लोकल आणि एक्सप्रेस ट्रेनचं गोंगाट आणि तरीही एक प्रवासी उत्साह जाणवतो. पनवेल टू जामनगर एक्सप्रेस ही आमची ट्रेन होती. पश्चिम रेल्वेची एक महत्त्वाची ट्रेन जी महाराष्ट्रातून थेट गुजरातच्या सांस्कृतिक शहर जामनगरपर्यंत नेते. ट्रेन वेळेवर आली आणि आम्ही आमच्या सीटवर जाऊन बसलो. चाय गरम चाय असं म्हणताच ट्रेनमध्ये आमचा प्रवास सुरू झाला. काही वेळानंतर भूक लागली. मेथी थेपला आम्ही घेऊन आलो होतो पार्सल. बस मग ते खाल्लं आणि नंतर व्ह्यू एन्जॉय करायला गावाला चाललो आहे. मामा म्हणजे ते लहानपणीचं हास्य, आठवणीचं घर आणि जेवणातलं खास प्रेम. आणि म्हणूनच आजचा प्रवास एकदम खास आहे. जशी ट्रेन समोर जात होती तशी मनात वेगवेगळ्या आठवणींनी गर्दी केली होती. गुजरातच्या दिशेने चाललेली ही रेल्वे जणू आपल्याला बालपणात घेऊन चालली होती. मामाचं गाव म्हटलं की डोळ्यापुढे येतात लहानपणीच्या आठवणी. ट्रेनमध्ये बसून एखादं शहर मागे टाकणं आणि दुसऱ्या शहराकडे वाटचाल करणं यासारखा अनुभवच नाही. जवळजवळ 15-16 तासांचा हा प्रवास एक क्षणही कंटाळवाणा वाटला नाही. असंच वाट बघता जामनगर आलं. ट्रेनमधून उतरताच जाणवलं हवा थोडी वेगळी आहे पण मनाला शांत करणारी आहे. स्टेशनवरून उतरताच बस घेऊन सरळ आम्ही पोहोचलो थेट रिलायन्स ग्रीन्स जामनगरला. मामा आणि आत्या बाहेर वाटच बघत होते. गुजरातचं ऐतिहासिक संस्कृतीने भरलेलं शहर, तिथे काय पाहायला मिळेल, काय खायला मिळेल हे सगळं घेऊन येणार आहेत पुढच्या भागात. पुढील ब्लॉगमध्ये जामनगरमधल्या आमच्या खास दिवसभराच्या अनुभवाबद्दल सांगणार आहे. तोपर्यंत एक्सप्लोर विथ मयुरावरचं हे प्रवास डायरी पण इथेच थांबतं. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, नेक्स्ट पार्टमध्ये. बाय.